नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामसाठी आवश्यक असणारे पेपर 2 मधील प्रश्न. मागील भागात आपण 10 प्रश्न बघितले होते. आज आपण त्या पेपर 2 मराठीमधील पुढील भागांना सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 11. अहिराणी बोलीवर कोणत्या भाषेचा प्रभाव अधिक दिसतो? पर्याय आहे हिंदी, गुजराती, पंजाबी, कन्नड. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गुजराती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढीलपैकी कोणी मराठीत साहित्यकृती निर्माण केलेली आहे? पर्याय आहे अरुण कोलटकर, कविता महाजन, मेघना पेठे, अतुल पेठे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कविता महाजन यांनी मराठी साहित्यकृती निर्माण केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. भवाडा हा बोभाडा या शब्दाचा अपभ्रंश असून तो जव्हारवाडा, मुखाडा या आदिवासी बहुल भागात सादर होतो. पर्याय आहेत संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ए, संपूर्ण विधान बरोबर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. ठाणे येथील मराठी भाषेतील ग्रंथाचे संग्रहालय कोणाच्या प्रेरणेने स्थापन झाले? पर्याय आहेत दादोबा पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, गव्हर्नर जोनाथन डंकन, वि. ल. भावे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वि. ल. भावे यांच्या प्रयत्नाने स्थापन झाले. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. गोरक्ष अमरनाथ संवाद या नावाने नाथ संप्रदायात ओळखला जाणारा पण नंतर विवेक दर्पण या नावाने प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणी संपादित केला आहे? पर्याय दिलेले आहेत व दा कुलकर्णी, व दी कुलकर्णी, पान्ना कुलकर्णी, प्र न जोशी. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, व दा कुलकर्णी. प्रश्न क्रमांक 16. मराठी भाषेतील पहिले बुकिश नाटक कोणते? पर्याय आहे जयपाळ नाटक, तृतीय रत्न, स्वैरसकेशा, थोरले माधवराव पेशवे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, थोरले माधवराव पेशवे हे मराठी भाषेतील पहिले बुकिश नाटक आहे. प्रश्न क्रमांक 17. तत्कालीन सर्वसाधारण माणसाच्या अभिरुची ध्यानात घेऊन पांडव प्रताप सारखी ग्रंथरचना करणारा कवी कोण? पर्याय आहे वामन पंडित, मोरोपंत, श्रीधर सिद्धनागेश. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, श्रीधर. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेकडून चालविले जाते? पर्याय दिले आहेत नवाक्षर दर्शन, अक्षर प्रतिष्ठान, अक्षर वाङ्मय. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रतिष्ठान. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. जलशा करिता कविता संग्रह हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय आहे केशवराव विचारे, रामनाथ चव्हाण, हरिभाऊ चव्हाण व राणा चव्हाण. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, हरिभाऊ चव्हाण यांचं जलशा करिता कविता संग्रह हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. साहू नका कोणाचा जुलूम, नका होऊ नका कुणाचे गुलाम, सोडून घारे सारे बदकाम हा संदेश कोणी दिला? पर्याय आहे शिवराम जानबा कांबळे, हरिभाऊ तोरणे, गोपाळबाबा बलंकर, किसन फागूजी बनसोडे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, किसन फागूजी बनसोडे यांनी हा वरील संदेश दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. धार्मिक वाङ्मयाकडे लोकांचा ओढा वाढला आहे कारण सुलभ अद्ययावत मुद्रण व्यवस्थेमुळे, अर्थव्यवस्था सुलभ झाल्यामुळे, लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे, शिक्षण संस्थांच्या वाढत्या प्रसारामुळे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे धार्मिक वाङ्मयाकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. कोणतीही चळवळ दीर्घकाळ टिकून राहायची असेल तर आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय आहेत आर्थिक स्थैर्य, वैचारिक
भूमिका मांडणारे मुख्यपत्र, जनतेचा पाठिंबा, संस्थेचे कार्यालय. याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, वैचारिक भूमिका मांडणारे मुख्यपत्र. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.